काय सासरे आले नाही वाटतं अजून. दिसतात का कुठे? नाही ना. सासूबाई कधीपर्यंत येणार आहेत ते म्हणाले? सानिका, तब्येत बरी आहे ना तुझी? नाही म्हणजे तुझ्या घरचे लोक येणार असले की तोंड वाकडं असतं ना तुझं. म्हणजे तू कारण शोधत असतेस वाद घालण्यासाठी. आज चक्क वाट बघतेस बाबांची. आज महत्वाचा दिवस आहे ना. महत्वाचा दिवस म्हणजे? काही काय, कार्तिक काही पण बोलतो. ते काय ना सासूबाई, बाबा खूप दिवसांनंतर घरी येत आहेत ना, म्हणून आम्ही विचारतोय, बाकी काही नाही. दरवाजा उघडा आहे तरी बेल वाजवत आहेत. सर पाचलो. सर नमस्कार, या ना. आलो. या ना, या सर, बसा ना. सावकाश. काय ताई, कशी आहेस? मी मजेत. आणि कार्तिकराव, काम वगैरे कसं चाललंय तुमचं? आतापर्यंत मजा काही येत नव्हती, पण आता मज्जाच मज्जा येईल. सानिका, तू उभी काय आहेस? पाणी आण ना सरांसाठी आणि चहा ठेव. सर, दीपिका कशी आहे? आहे, बरी आहे. म्हणजे प्रकृतीत सुधारणा होते हळूहळू. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं म्हणाला होतात. हो. जयश्रीताई, आपल्या दोन्ही कुटुंबावर एका मागोमाग एक अशी संकट येत गेली. कसं आहे, देव आपली परीक्षा घेत होता. पण या दोन्ही कुटुंबांना आनंद होईल अशी एक गोष्ट पण घडली. जयश्रीताई, आमच्या दीपूचं आणि साळगावकरचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि म्हणूनच मी आमच्या दीपूसाठी साळगावकरचा हात मागायला आलोय. सर, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. खरं तर बरेच दिवस झाले ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, पण मध्ये इतक्या अडचणी आल्या ना की नाही सांगू शकले मी. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि ही गोष्ट मी हॉस्पिटलमध्ये माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. झालं, संपलं सगळं. नाही, मी होऊ देणार नाही. कसं आहे, साळगावकरचा स्वतःचा व्यवसाय आहे. दीपोई बँकेत आहे नोकरीला. आणि याच्या पलीकडे जाऊनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनीही त्यांचं प्रेम मान्य करून दोघांचंही लग्न लावून टाकावं. वा वा बाबा वा, मानला तुम्हाला. तुमच्यासारखा दुटप्पी माणूस अजूनपर्यंत मी माझ्या आयुष्यात नाही बघितलाय. सानिका, सासूबाई, तुम्ही प्लीज यामध्ये नका पडू. काय बाबा, काय म्हणत होता? दीपू आणि भाऊजींच्या प्रेमाविषयी? दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो, मग माझं आणि कार्तिकचं एकमेकांवर प्रेम नव्हतं का?
आमच्या प्रेमाला विरोध केलात तुम्ही, आणि आता इथे येऊन दीपू आणि भाऊजींच्या प्रेमाविषयी बोलताय. हा भेदभाव का बाबा, का? तुम्ही नेहमी माझ्या आणि कार्तिकच्या प्रेमाला विरोध केलाय. माझं आणि कार्तिकचं एकमेकांवर प्रेम आहे हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही माझ्याशी कसे वागला होता आठवत आहे ना तुम्हाला? आमच्या प्रेमाला तुमचा विरोध शेवटपर्यंत होता बाबा, आणि आता दीपूची वेळ आली त्यावेळेला ताबडतोब तुम्ही मान्य केलं का? आता नाही का तुमचे संस्कार आणि तत्व आडवे आले? बोला ना. बघा बघा, तुमच्या लाडक्या दीपूचे कसे प्रेमाचे चाळे चालू होते. बघा ना कसे एक दुसऱ्यांना प्रेमपत्र लिहित होते. घ्या बघा. हो सासरे, बोला. आता का गप्पा बसलात? आमच्या दोघांचं ते लफडं आणि त्यांचं ते प्रेम काय? बरं झालं हे पत्र मी बघितलं. हे पत्र बघितल्यावर तुलाही कळेल दीपू आणि साळगावकर या दोघांचं प्रेम किती पवित्र आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या प्रेमाला मी विरोध केला याचं एकच कारण तुझं आणि कार्तिकचं वागणं. माफ करा जयश्रीताई, का मुलीचा बाप म्हणून मी जेव्हा याच्याकडे बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतं या माणसाचं याच्या कामामध्ये लक्ष नाही, आणि मग मला त्रास होतो. हा जर कुठलीच जबाबदारी घेऊ शकत नसेल तर माझ्या मुलीची जबाबदारी कशी घेईल? लग्न म्हणजे या दोघांना पोरखेळ वाटत होता म्हणून मी विरोध केला. ताई, कार्तिक आणि साळगावकर मध्ये खूप फरक आहे. इतके दिवस झाले मी बघतोय कार्तिकचं कामात अजिबात लक्ष नसतं, आणि याच्या उलट साळगावकरचं आहे. मी साळगावकरला लहान असल्यापासून बघतोय. शाळेतला आदर्श विद्यार्थी आहे तो. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थित पार पाडतो, स्वतःच्या कामात लक्ष देतो, शिवाय दीपूची काळजी घेतो आणि तिच्यावर मनापासून खूप प्रेम करतो. ज्या वेळेला मी एका मुलीचा बाप म्हणून हा विचार करतो तेव्हा माझ्या मनात हा विचार नक्की येतो की साळगावकर सारखा सुशील सज्जन मुलगा शोधून सापडणार नाही. इंद्राजी, तुमच्यासारखा माणूस ना मला शोधूनही सापडला नाही. मॅडम, हो खरंच सांगते मी. आता बघा ना, हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ माझ्यासोबत होता, आणि आता बरी झाले, घरी आले तरीही आता माझ्यासोबत. मॅडम, हा हात मी असा अर्ध्यातूनच सोडून देण्यासाठी नाही पकडलाय. आयुष्यभर साथ देणार आहे हा इंद्रा. आता सोडा ना, तू कोणीतरी बघ. मग बघू द्या ना, मी काय घाबरतो का कोणाला? हो, बाबा. मला वाटलं की तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही. म्हणजे देशपांडे सर, इंद्राजी, तुम्हाला काय वाटतं, बाबांना काही कळलंय का आपल्याबद्दल? असं का विचारता मॅडम?
अहो नाही म्हणजे गेले 2-3 दिवस ना मला असा डाऊट येतोय की त्यांना कळलंय. मॅडम, जर असं असतं ना तर देशपांडे सरांनी आपल्या दोघांना समोर बसवून सांगितलं असतं. हे तुमच्याकडे आहे? हो, तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत होते तेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती समजून नर्सने हे माझ्याकडे दिलं. मग बरोबरच केलं ना तिने. द्या. मॅडम, हे जर तुम्हाला असंच द्यायचं असतं तर मी घरीच दिलं असतं ना. म्हणजे वळा. राजी अहो नको द्या. मॅडम, वळा. इथे कुठे द्या ना. मॅडम, आता मी तुमच्या गळ्यात लॉकेट घालतोय, लवकरच मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार. कुणीतरी पाहिलं ना बोलेल ना काही बाई तू सोबती आता मला दुनियेची फिकीर नाही. तुझ्याच मोहात प्रेमाच्या डोहात बुडू बुडू झालं मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले. एक विचारू? विचारा. आपण कधी सांगायचंय बाबांना आपल्याबद्दल? मॅडम, देशपांडे सरांना जसं माझ्या कामाबद्दल अजून काही माहित नाहीये तसं माझ्या आईलाही याबद्दल काहीच माहित नाही. माझी इच्छा आहे की मी सरांच्या आधी आईला हे सगळं जाऊन सांगा. सर, दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे हे मला माहिती होतं आणि मी तुम्हाला वचन देते, दीपिकाला या घरात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. नाही नाही नाही, मी दीपूला या घरचा उंबरठा पण ओलांडून नाही देणार. हे ठरवणारी तू कोण आहेस? मी तिची मोठी बहीण आहे आणि या घरची सून आहे. अरे तुझी सख्खी बहीण लग्न होऊन या घराची सून म्हणून इथे येते, ही चांगली गोष्ट आहे. तुला काय अडचण आहे? तुमची लाडकी दीपूच माझी अडचण आहे बाबा. बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझं आणि दीपूचं अजिबात पटत नाही. मग आता ती माझ्या घरामध्ये माझी मोठी जाऊ म्हणून आली तर माझं कसं पटेल तिच्याशी? न पटायला काय झालंय? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना सानिका? हा? अगं आई, बरोबर बोलतीये सानू. अगं त्या दोघींचं नाही पटत आणि मग घरात भांडणं होतील आणि आपलं घरच उद्ध्वस्त होईल ग. कार्तिक, तसही दीपिका इथे नसताना तुझी बायको रोज भांडण करते, रोज. आता खरं दीपिका या घरात आली ना तर खऱ्या अर्थाने या घराला घर पण येईल. आणि एक लक्षात ठेव, तू कशीही जरी वागलीस तरी दीपू तुला सांभाळून घेईल. झाला, दीपूचा कौतुक सोहळा सुरू झाला. बाबा, मी शेवटचं सांगतेय, दीपू या घरात सून म्हणून येऊ शकत नाही. आणि मी सुद्धा तुला शेवटचं सांगतेय की या घरात दीपिकाच माझी सून म्हणून येणार म्हणजे येणार. हो सासूबाई, तुम्हाला कळत कसं नाहीये? दीपू नकोय मला या घरामध्ये. बाबा, हवं तर ना दीपूसाठी कोणीतरी दुसरा मुलगा शोधा, पण तिचं लग्न भाऊजींची लावून देऊ नका. प्लीज ऐका माझं.
आधीच लग्नाआधी ना दीपूमुळे माझ्यावर खूप अन्याय झालाय. आता ती लग्न करून या घरात आली ना तर पुन्हा माझ्यावर अन्याय होईल. बाबा प्लीज. सासूबाई हो तुम्ही तरी ऐका माझं. सानिका बास, एकदम बास. एक शब्दही ऐकायचा नाहीये मला तुझ्या तोंडून आता. तू जेव्हा या घरात लग्न करून आलीस ना त्याच्या आधीपासनं या घरात दीपिका सून म्हणून यावी अशी इच्छा होती माझी. मी तुमच्या घरात बांगड्या घेऊन आले होते ना ते दीपिकाला मागणी घालायला, तुला नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत तू तुझ्या मनाला जे वाटेल ते करत होतीस. आता यापुढे जे मला वाटेल तेच या घरात होणार. आणि हो, मी तुझी इच्छा असो व नसो, दीपिका या घरात मोठी सून म्हणून आणि तुझी मोठी जाऊ म्हणून येणार म्हणजे येणार. देशपांडे सर, मला हे लग्न मान्य आहे. आपण लवकरात लवकर मुहूर्त काढूया आणि या दोघांचं लग्न लावून देऊया. सर, मला खूप आनंद होतोय की दीपिका सारखी गुणी मुलगी सून म्हणून माझ्या घरात येते. ठीक आहे, आपला होकार कळला, मनापासून आनंद झाला. आता निघतो मी. जेवण तयार आहे, जेवणच निघा ना. नाही आता काहीच नको, खरंच. आता दीपूला बरं वाटलं की आम्ही सगळेच येऊ पुढचं ठरवायला. आणि दुसरं म्हणजे ही गोष्ट कधी एकदा मालतीला जाऊन सांगतो असं झालं मला. हो, येतो. आता तरी स्वतःमध्ये बदल करता येईल, तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो. चला तयारीला लागा. दीपिका थाटामाटात या घरात येणार. झालं? खाल्लीस माती? खाल्लीस ना? चांगली संधी होती सांगायची. काय केलंस? काही केलं नाहीस. तर वाट बघ, दीपिका ह्या घरची सून होणार आणि तुझ्या नाकावरती टिचून या घरात ती येणार. नाही, मी हे लग्न होऊच देणार नाही. ज्या दीपूमुळे माझ्यावर आयुष्यभर अन्याय होत आलाय ना त्या दीपूला मी या घरची सून होऊच देणार नाही. मॅडम, अजून थोडा वेळ थांबा ना. बाबा येतील आता. आता ना बस झाला मॅडम. आता आयुष्यभर माझ्या सोबत राहण्यासाठी तुम्ही आता लग्नाचं मनावर घ्या. म्हणजे असं सारखं सारखं रिक्वेस्ट नाही करावी लागणार मला. बरोबर. काय झालं? काय नाही. मॅडम, मी वसुली एजंट आहे, गुंड आहे. हे जेव्हा देशपांडे सर किंवा आईला कळेल तेव्हा ते काय विचार करतील. हे सगळ्यात आधी ना तुम्ही स्वतःला गुंड म्हणणं बंद करा. तुम्ही गुंड नाही आहात आणि तुम्हीच असं स्वतःला बोलत राहिलात ना तर अख्खं जग बोलेल. पण हेच खरं आहे ना मॅडम. तुम्ही इंद्राला ओळखता पण जग नाही ओळखत.
जगासाठी मी माझ्या वसुलीच्या कामावरून गुंडच ठरतो ना मॅडम. मॅडम ठरलं, मी उद्याच आईशी बोलेन आणि येऊन देशपांडे सरांशी बोलेन. सगळं खरं खरं सांगेन. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम. थोडा वेळ लागेल, थोडा त्रास होईल, पण हे जग इंद्रा आणि दीपिका मॅडमचं प्रेम स्वीकारेल. आणि मग थाटामाटात मी तुम्हाला साळगावकरांची सून बनवून घरी नेईन.